विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये आज नवीन कला आहे 9 नंबरची. अथ नवम कला प्रारंभ. ठीक आहे जी, 9व्या कलेला आज सुरुवात होत आहे. या कलेचं नाव आहे अवाच्य सिद्धांत वर्णन. म्हणजे काय बरं, तर एक शब्द आहे वाच्य आणि एक आहे अवाच्य. वाच्य म्हणजे काय, जर एखादा पदार्थ वस्तू कोणत्या तरी शब्दाचा वाच्य होत असेल, म्हणजे शक्तिवृत्तीने जाणल्या जात असेल, तर त्याला म्हणतात वाच्य. वाच्यार्थ म्हणा, वाच्य म्हणा, शक्य म्हणा किंवा शक्यार्थ. ज्याप्रमाणे घट हा शब्द आहे, तर घट शब्द शक्तिवृत्तीच्या द्वारे कशाचं बोध करून देतो, कंबुग्रीवादिमान वस्तूचं, घटाचं. म्हणून घट पदाचा शक्यार्थ झाला कोण, पट पदाचा शक्यार्थ कोण आहे, कपडा. मठ पदाचा शक्यार्थ आहे कोण, मठ. त्याप्रमाणे सर्व जगताचं अधिष्ठानभूत असणारं सतचित आनंद स्वरूप जे ब्रह्मतत्व आहे, ते कोणत्याही शब्दाचा वाच्यार्थ होत नाही, वाच्य होत नाही, वाच्यार्थ होत नाही. म्हणजेच कोणत्याही पदाच्या द्वारे किंवा कोणत्याही पदाच्या शक्तिवृत्तीने ब्रह्म जाणल्या जात नाही. म्हणजेच ब्रह्म मग आता वाच्य आहे असं म्हणता येईल का, नाही. जर वाच्य नाही तर अवाच्य आहे. ब्रह्म कोणत्याच पदाचं वाच्य नाही ही गोष्ट सांगण्याकरिता या कलेला सुरुवात होत आहे, अवाच्य सिद्धांत वर्णन. तर काल पद्यभाग आपण लिहून दिला होता, इथं मूळमध्ये छापलेला नाही आहे, तर त्याचं उच्चारण करू, अर्थ करूया. अगोदर उच्चारण. ब्रह्म अहय मन बानी अगोचर, शास्त्र रुसंत कहे अरुध्यावे. ब्रह्म अहय मन बानी अगोचर, शास्त्र रुसंत कहे अरुध्यावे. वेद वदे लक्षणादि करितीरु, वृत्ति विआप्ति जनो मन लावई. वेद वदे लक्षणादि करितीरु, वृत्ति विआप्ति जनो मन लावई. हयजो सदादि विधेय विशेषण, वे असदादिक भिन्न कहावे. हयजो सदादि विधेय विशेषण, वे असदादिक भिन्न कहावे. सत्य अपेक्षिक आदि विरोधीजु, अंसत जी परमार्थ लखावई. सत्य अपेक्षिक आदि विरोधीजु, अंसत जी परमार्थ लखावे. हयजु अनंत अखंड असंगरु, अद्वय आदि निषेध्य रहावई. हयजो अनंत अखंड असंगरु, अद्वय आदि निषेध रहावई. वे परपंच निषेध करी अवशेषित वस्तु गिरा बिन गावई. वे परपंच निषेध करी अवशेषित वस्तु गिरा बिन गावे. तू परमात्म आत्म देवही, वेदरु शास्त्र सभे सुरटावई. परमात्म आत्म देवई, वेदरु शास्त्र सर्वे सुरावे. पंडित त्यागी अभास पितांबर, वृत्ति अहम अपरोक्षै पावई. पंडित त्यागी आभास पीतांबर, वृत्ति अहम अपरोक्षहि पावे. अहा. तो पहिली पंक्ती आहे, ब्रह्म अहई मनबानी अगोचर. कसं वाचायचं अन्वय, ब्रह्म मन बानी अगोचर अहई. चल पुढे. शास्त्र रु संत कहई अरु ध्यावई. खालच्या वेळी जाऊया. वेद लक्षणाधिक रीती वदे.
वेद लक्षणाधिक रीती वदे. पुढे रू जनो वृत्तिव्याप्ती मन लावई. जनो वृत्तिव्याप्ती मन लावई. खालच्या वळी जाऊया. जू सदादि विधेय विशेषण है. जो सदादि विधेय विशेषण है वे असदादिक भिन्न कहावे. असदादिक भिन्न कहावे. ठीक. खालच्या वळीत सत्य अपेक्षिक आदि जो विरोधी अंश तजी विरोधी अंश तजी परमार्थ लखावे. अर्थ बघूया. पहिल्या दोयाचा अर्थ अन्वय झाला आहे. सांगत आहे की ब्रह्म मन बानी अगोचर आहे. मतलब मन आणि वाणी यांना विषय होत नाही. कोण? ब्रह्म. म्हणजे ब्रह्म मनालाही अगोचर आहे, मनाचाही विषय ब्रह्म नाही. आणि वाणी म्हणजे शब्द, कोणत्याही शब्दाचा विषय किंवा शब्दाचा वाच्य ब्रह्म नाही. ब्रह्म मन बानी अगोचर अही है. यह बात ही गोष्ट शास्त्ररु संत कहई अरु ध्यावई. संपूर्ण शास्त्र आणि संत ही गोष्ट सांगतात. काय? की ब्रह्म मन वाणीचा विषय नाही आहे, परंतु अरु आणि ध्यावई, परंतु तरी पण ते ध्यान करतात ब्रह्माचं. आणि कसं काय ध्यान करतात ते? ब्रह्म जर मन वाणीचा विषय नाहीये तर म्हणे त्यांना ब्रह्मतत्वाचा बोध झालेला आहे. म्हणजे कसं काय झाला मग? तर सांगतात की वेद त्या ब्रह्माचा बोध करून देतो, पण तो शक्तिवृत्तीने करून देत नाही, तर लक्षणावृत्तीने. म्हणून म्हटलंय खालच्या ओळीत वेद लक्षणाधिक रीती वदे. वेद म्हणजे शास्त्र, वेदांत, वेद, उपनिषद वगैरे सर्व लक्षणाधिक लक्षणा वगैरे करून या रीतीने माध्यमाने वदे कहतो, सांगतो. वेद ज्ञान करून देतो ब्रह्माचं. रू आणि मग संत लोक ठीक आहे, वेदाच्या माध्यमातून लक्षणावृत्तीच्या द्वारे ब्रह्माला त्यांनी जाणलं, पण ध्यान कसं काय करतात ते? ब्रह्म जर मन वाणीचा विषय नाहीये तर सांगतात की म्हणे दोन आहे. एक वृत्ती आणि वृत्तीमध्ये असणारा चिदाभास. तर घटपटाधिक जे जड वस्तू आहेत त्या तर घटाधिक वस्तू वृत्तीचाही विषय आहे आणि वृत्तीमध्ये असणारा चिदाभास त्याचाही विषय आहे. तात्पर्य घटावर वृत्तीची व्याप्ती पण आहे आणि चिदाभासाची पण व्याप्ती आहे. वृत्ती काय करते? त्या घटावर असणारं जे अज्ञानाचं आवरण त्याचा नाश करते आणि निरावरण झालेला घट त्याचं प्रकाशन त्या वृत्तीमध्ये असणारा चिदाभास करून देतो. सांगायचं तात्पर्य घट हा घटाच्या ठिकाणी वृत्ती व्याप्ती पण आहे आणि फल व्याप्ती अर्थात चिदाभासाची व्याप्ती पण आहे. पण इकडं ब्रह्मस्वरूपाला जाणत असताना ब्रह्म मन किंवा बुद्धी यांचा विषय नाही, याचा अर्थ चिदाभासाचा विषय नाही, फल व्याप्ती ब्रह्माच्या ठिकाणी नाही. मग कोणती व्याप्ती आहे? वृत्ती व्याप्ती आहे. बरोबर आहे की नाही? तर वृत्ती व्याप्ती आहे ती बी कशी? केवळ त्या ब्रह्माच्या आश्रयाने असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा नाश ती वृत्ती करते. वृत्तीच्या द्वारे अज्ञानाचा नाश होणं हीच आहे वृत्तीची व्याप्ती. साक्षात वृत्ती ग्रहण करू शकत नाही. ब्रह्म तर स्वयंप्रकाश आहे. म्हणून म्हटलं आहे वृत्ती व्याप्ती. जन लोक विद्वान ज्ञानी वृत्ती व्याप्ती म्हणजे वृत्ती व्याप्तीच्या द्वारे मन लावई. म्हणजे मन आहे की नाही? मन लावई. ठीक आहे. म्हणजे त्या ब्रह्माच्या ठिकाणी मन लावतात वृत्ती व्याप्तीच्या द्वारे, ध्यान करतात. झालं. पुढे जाऊया. जू सदादि विधेय विशेषण है.
मागच्या कलेमध्ये दोन प्रकारचे विशेषण सांगितले होते ना, विधेय निषेध. तर सत चित हे सर्व विधेय विशेषण आहे. तर जू म्हणजे जे, सदादी म्हणजे सत चित इत्यादी विधेय विशेषण आहे, विधेय विशेषण आहेत. वे ते सर्वच्या सर्व काय करतात हो, ब्रह्माचं बोध करून देतात की नाही, हा प्रश्न आहे की नाही. कारण आत्ताच तुम्ही वर सांगितलं काय, की वाणीचा अविषय आहे कोण, ब्रह्म. आणि सचित हे तर पद म्हणजे काय, वाणीच आहे. तर म्हणतात, उत्तर देत आहेत की वे म्हणजे ते सचित इत्यादी विधेय विशेषण असदादिक भिन्न कहावं. ते ब्रह्माचा इदम य ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे. जसं हा घट आहे असं मनुष्य हातात घेऊन दाखवू शकतो, त्याप्रमाणे सचित ही विशेषण सुद्धा हे ब्रह्म आहे अशा रीतीने बोध करून देऊ शकत नाही. कारण वाणीचा अविषय आहे कोण, ब्रह्म. मग कशा रीतीने बोध करवितात हो सचित अधिविशेषण, तर सांगतायत की जगतामध्ये जगताचे धर्म, प्रपंचाचे धर्म आहे असत, जड, दुःख. आणि ब्रह्म सत आहे याचा अर्थ असत नाही हे सांगायचं आहे की नाही. ब्रह्मचित आहे याचा अर्थ ब्रह्म जड नाही हे सांगायचं आहे. म्हणजे प्रपंचाचे जे धर्म आहे त्याचा निषेध करण्याकरिता हे सर्व विशेषण आहे की नाही. ते सांगतात की वे असदादिक भिन्न कहावे. असदादिक जे जगताचे धर्म आहे त्याच्याहून भिन्न ब्रह्म आहे असं अशा रीतीने ते ब्रह्माचा बोध करून देतात कोण, सचित इत्यादी विधेय विशेषण. पुढे सत्य. मग आता कसं बोध करून देतात, त्याची प्रक्रिया काय आहे, तर ती प्रक्रिया इथं सांगतायत बघा. पुढे येणार याचा विस्तार याच्यातच याच करेल. तर सत्य, समजा सत्य शब्द घेतला तर सत्य शब्दाचे दोन अर्थ सांगणार आहे. एक अपेक्षिक सत्य, एक निरपेक्षिक सत्य. दोन्ही अर्थ आहे, वाच्यार्थ आहे. कुणाचे, सत शब्दाचे आहे की नाही. सत शब्दाचा अर्थ त्यापैकी जे अपेक्षिक सत्य आहे त्याचा त्याग, भागत्याग लक्षणा करून, आणि जे निरपेक्षिक सत्य आहे त्याचं ग्रहण लक्षणावृत्तीच्या द्वारे. कोणती लक्षणा, भागत्याग लक्षणा. ठीक. सत्य अपेक्षिक आदी, काही अपेक्षिक सत्य आहे तर काही निरपेक्ष सत्य आहे. येणार आहे कोण कोण आहे, कसं आहे ते. सत्य अपेक्षिक आदी जू म्हणजे जो विरोधी अंश, विरोधी अंश भाग तजी त्याचा त्याग करून परमार्थ लखावे. तर परमार्थिक म्हणजे वास्तव निरपेक्षिक जी सत्यता अधिक आहे ते लखावई. लखावईचा अर्थ आहे लक्षणावृत्तीने जाणावे किंवा जाणल्या जातात. ठीक आहे. चला, हा झाला पहिला दोहा. दुसरा पुढचा घ्या, त्याचा अन्वय. हैजू अनंत अखंड असंग रू हेच आहे ना. आता बघा, जू अनंत अखंड असंग है, रू अद्वय आदि निषेध्य रहावई. ठीक. खालच्या ओळीत या, वे परपंच निषेध करी अर्धविराम अवशेषित वस्तू, अवचा अन्वय पुढे शेषित बरोबर, अवशेषित वस्तू गिराबिन गावई. खालची ओळ तिसरी ओळ सरळच आहे. यू परमात्म आत्मदेवही वेद ऋशास्त्र सब सबेर सुरटावई. पुढं पंडित पितांबर आभास त्यागी अहम वृत्ती अपरोक्षही पावई. अहम वृत्ती अपरोक्षही पावई. ठीक आहे जी. अर्थ पहा. जू म्हणजे जे, अनंत अखंड असंग है निषेध विशेषण. रू रू म्हणजे आणि, आणखीन काय निषेध विशेषण उदाहरण, अद्वयादी, अद्वय अव्यक्त वगैरे गेले होते ना ते सर्व.
अद्वय आदि निषेध्य राहावई, मतलब निषेध रूप जो विशेषण आहेत सर्व जेवढे बी ते काय करतात, कशा रीतीने परमात्म्याचा बोध करून देतात, सांगतात वे म्हणजे ते सर्व निषेध विशेषण परपंच निषेध करी, प्रपंचाचा निषेध करून अवशेषित वस्तू, मग शिल्लक राहिलेली अवधिभूत निषेधाचा अवधिभूत जी वस्तू, सर्वांचा निषेध झाल्यानंतर उर्वरित शिल्लक राहिलेली जी वस्तू, अवशेषित वस्तू गिराबी न गावई, वाणी वाचूनच त्या परमात्म्याचा ते बोध करून देतात. कोण? निषेध विशेषण. पुढं यू परमात्म आत्मदेवही, की जो परमात्मा ही आत्मा आहे, दोघाचा भेद आहे. तर परमात्म म्हणजे परमात्मा, आत्म म्हणजे आत्मा, देव ही एकच आहे. ही गोष्ट वेदरुशास्त्र सबे सुरटावई, वेद आणि शास्त्र सर्वच्या सर्व चांगल्या रीतीने रटवतात, सांगतात, दृढतेने सांगतात. काय? की आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकच आहे, दोघांचा अभेद आहे. पुढे पंडित पितांबरजी महाराज म्हणतात की आभास त्यागी, आभासाचा त्याग केला असता. आभासाचा त्याग करणं म्हणजे काय? चिदाभास जो आहे तो बिंबरूप समजणं, हाच त्याचा काय आहे? त्याग आहे. तो आभासाचं चिदाभासाचं वेगळं अस्तित्व न समजता, त्याला जीव न समजता, तो जो चिदाभास आहे तो बिंब स्वरूपच आहे असं समजणं म्हणजेच त्याचा त्याग. तर पंडित पितांबर आभास त्यागी, आभासाचा त्याग केला असता मग आता अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. त्याचा आकार अहम वृत्ती, म्हणजे अहम ब्रह्मास्मी, अपरोक्षही पावई. अशा प्रकारे अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होत आहे, अपरोक्ष ज्ञानाला प्राप्त झालेत आहे पंडित पितांबरजी. तसेच सर्व साधकांनी अशाच पद्धतीने अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर आरूढ व्हावं, हा त्याचा अर्थ, तात्पर्य झाला. अर्थ चला आता पुढे. तर या कलेमध्ये आता या पद्य भागानंतर प्रश्न आहे 185 नंबरचा. काय आहे? ब्रह्मात्मा जर वाणीस विषय नाही तर त्यास सच्चिदानंदादी या विशेषणाने कसे संबोधले जाते? लागला अर्थ? बघा, सरळ आहे. तर पूर्वपक्षी किंवा शंकाकार प्रश्नकर्ता म्हणतायत की ब्रह्मही आत्मा आहे, ब्रह्मच आत्मा आहे, आणि तो जर वाणीस विषय नाही, वाणीचा विषय होत नाही, वाणी म्हणजे शब्दाने जाणल्या जात नाही, तर त्यास सच्चिदानंदादी, हे तरी शब्दच आहेत ना, वाणीच आहेत ना, तर सच्चिदानंदादी या विशेषणाने कसे संबोधिले जाते, कसे त्याची विशेषण आहे म्हणून सांगितल्या जातं. जर या शब्दांच्या कोणत्या शब्दाच्या द्वारे जर ब्रह्म जाणल्या जात नाही तर. कळला अर्थ? तर बघा उत्तर. ब्रह्मात्म्याचे कित्येक विधेय विशेषणे आहेत व कित्येक निषेध विशेषणे आहेत. लागली पंक्ती. ब्रह्मात्म्याचे म्हणजे आत्मास्वरूप जो ब्रह्म, त्याचे काही विधेय विशेषण आहेत तर काही निषेध विशेषण आहेत. तर विधेय विशेषण कोणते याचा विचार होऊन गेलाय माग, निषेध विशेषण कोणते याचाही विचार झालेला आहे. तरी पण विधेय म्हणजे काय आणि निषेध म्हणजे काय इथं थोडक्यात टिप्पणी दिली आहे खाली. तर पहिली टिप्पणी आहे कुठं? विधेय शब्दावर. बरोबर? सत आहे, चित आहे, या प्रकारे विधिमुखाने ब्रह्माचे जे बोधक पद ते विधेय विशेषण होय. बरोबर? विधेय विशेषण म्हणजे काय? तर एक आहे विधिमुख, एक आहे निषेधमुख. विधिमुख म्हणजे काय बरं? आहे अस्ति रूपाने जे सांगणं त्याला म्हणतात काय? विधिमुख. मग इथं म्हटलं आहे सत आहे, तर आहे रूपाने सांगितलं जाऊ राहिलं ना. चित आहे, अस्ति शब्द घटित प्रयोग, तर सत आहे, चित आहे, या प्रकारे अशा रीतीने विधिमुखाने ब्रह्माचे जे बोधक, विधिमुखाने म्हणजे अस्ति शब्दाचं उच्चारण करून ब्रह्माचे बोधक आहे रूपाने ब्रह्माचे बोधक जे पद, त्या पदांना म्हणायचं काय?
विधेय विशेषण. या प्रकारे विधिमुखाने ब्रह्माचे जे बोधक पद ते विधेय विशेषण होय. लागला अर्थ? चला, नंबर 2 ची टिप्पणी आहे. आणि तो नंबर 2 चा आकडा कुठे आहे माहिती का? उत्तरामध्ये आपण पहिली ओळ वाचली ना, पुन्हा वाचतो. ब्रह्मात्म्याचे कित्येक विधेय विशेषणे आहेत, एवढं लागलं. व कित्येक निषेध विशेषणे आहेत, निषेध विशेषणे, याच्यावर आहे नंबर 2 चा आकडा. आणि ती नंबर 2 टिप्पणी पहा खाली. आता अनंत म्हणजे अंतवान नाही असा अर्थ आहे अनंत शब्दाचा. अखंड, अखंड म्हणजे काय? खंडवान नाही. लागला की नाही? या प्रकारे निषेध मुखाने जे ब्रह्माचे बोधक पद ते निषेध विशेषण होय. नाही नाही, निषेधमुख म्हणजे काय? न शब्द घटित जे बोलणं आहे त्याला म्हणायचं निषेधमुख. असं निषेधमुखाने न शब्द घटित, न शब्दाला घेऊन जे शब्द ब्रह्माचा बोध करविण्याचा प्रयत्न करतात किंवा ब्रह्माचे बोधक पद आहेत, असे जे पद, असे जे विशेषण, त्यांना म्हणायचं काय? निषेध विशेषण. दिला इथं उदाहरण. अनंत, अनंत म्हणजे काय? अंतवान नाही. तर न शब्द घटित बोलणं झालं की नाही. अखंड म्हणजे काय? खंडवान नाही. अशा रीतीने या प्रकारे निषेध मुखाने जे ब्रह्माचे बोधक पद ते निषेध विशेषण होय. लागला अर्थ? चला, आता वर जाऊन मूळमध्ये उत्तरामध्ये पुन्हा पहिल्यापासून. ब्रह्मात्म्याचे कित्येक विधेय विशेषणे आहेत व कित्येक निषेध विशेषणे आहेत. लागलं एवढं? पुढे पाहता 1 नंबर. विधेय विशेषणे जे सदाधिक आहेत, सत चित आनंद इत्यादी. विधेय विशेषण जे सदाधिक आहेत ते प्रपंचाचा निषेध करून अवशेष म्हणजे बाकी राहिलेल्या ब्रह्मस्वरूपाचे लक्षणद्वारा, लक्षणद्वारा म्हणजे लक्षणावृत्तीने, लक्षणद्वारा तिचा अर्थ काय त्याचा? लक्षणद्वारा म्हणजे लक्षणाद्वारे, लक्षणाच्या माध्यमाने साक्षात बोधन करीत आहेत. झाला अर्थ? या वाक्याचा विस्तार पुढे होणार आहे. ते काय झाले एकंदरीत? विधेय विशेषण जे सदाधिक, तर विधेय विशेषण म्हणून जेवढे आहे सत चित आनंद वगैरे, ते काय करतात? साक्षात ब्रह्माचा निबोध करवी. मग ते प्रपंचाचा निषेध करून, म्हणजे उदाहरण समजा सतपद आहे, तर सत ब्रह्म सत आहे म्हणजे काय? तर सतपद हे डायरेक्ट ब्रह्माचा निबोध करू राहिलं. सतपद एक काम करतं काय? की प्रपंचाचा धर्म जो असतपणा तो ब्रह्माच्या ठिकाणी नाही असं सांगतं. म्हणजे असताचा काय केला? निषेध केला. ठीक, तेच दिले आहे. विधेय विशेषण जे सदाधिक आहेत ते प्रपंचाचा निषेध करून, प्रपंच म्हणजे प्रपंचाचे धर्म, त्याचा निषेध करून अवशेष म्हणजे बाकी राहिलेलं, जे शिल्लक राहिलेलं ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाचे लक्षणाद्वारे साक्षात बोधन करीत आहेत. ठीक आहे ना? झालं एवढं? पुढं काय? हा, पुढे आता निषेध. तर सत चित आनंद इत्यादिक पद ही विधेय विशेषण आहे की नाही? आणि लक्षणाच्या द्वारे ब्रह्माचे बोधक आहेत नाही. तर कसे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण समजून कसं घ्यायचं? तर याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये आता पुढे येऊ राहिलं हे सर्व सांगतायत लक्षणाच्या द्वारे कसे बोधक आहे म्हणून. अगदी एकदा 2 नंबर पासून घेऊ. निषेध विशेषण जे अनंताधिक आहेत. तर निषेध विशेषण कोण? अनंत, अखंड, अद्वय इत्यादी. तर निषेध विशेषण जे अनंताधिक आहेत ती काय करतात? साक्षात प्रपंचाचा निषेध करीत आहेत. ते काय करतात? प्रपंचाचा निषेध करीत आहेत. आणि त्याहून विलक्षण ब्रह्मात्मा, त्याच्यावर 2 नंबर टिप्पणी ना कट करा. तो 2 आकडा तिथे चुकीचा आहे. तुम्हाला 2 आकडा कुठं आहे ते सांगितलंय बरं. ठीक, साक्षात प्रपंचाचा निषेध करीत आहेत आणि त्याहून विलक्षण भिन्न लक्षणवाला जो ब्रह्मरूप आत्मा त्याचं अर्थद्वारा सहज सिद्ध होत आहे. म्हणजे काय? विलक्षण ब्रह्मात्मा अर्थद्वारा, अर्थद्वारा शब्दाचा अर्थ आहे अर्थात.
अर्थद्वारा म्हटलंय त्यांनी, पण काय नाही समजायचं तिथं अर्थात सिद्ध होत आहे, म्हणजे न सांगता सहज सिद्ध होतो. काही गोष्टी प्रत्यक्षात सांगाव्या लागतात, काही गोष्टी प्रत्यक्षात सांगाव्या लागत नाही, त्या आपोआप अर्थात सिद्ध होतात. बरोबर आहे की नाही? व्यवहारात सुद्धा असंच आहे की नाही? सर्वच गोष्टी सांगाव्या लागतात किंवा कराव्या लागतात असं आहे का? नाही. काय? त्या सहज आपोआप अर्थात सिद्ध होऊन जातात. त्याप्रमाणे त्या दोन्ही वाक्यांचा विस्तार याच प्रश्नाचा, या दोन्ही वाक्यापैकी जे पहिलं वाक्य आहे ना, 1 नंबरला गेलं आत्ता, त्याचा विस्तार चालू होत आहे आता खाली उत्तरात. सिद्ध होत आहे याच्या पुढे. यास्तव, यामुळे, ब्रह्मात्मा अवाच्य असल्यामुळे कोणत्याही विशेषणाचा विषय नाही. बरोबर? ब्रह्मात्मा म्हणजे ब्रह्मस्वरूप आत्मा अवाच्य आहे. अवाच्य आहे म्हणजे कोणत्याही पदाचा वाच्य नाही, अवाच्य आहे. कोणत्याही पदाचा शक्यार्थ नाही. यास्तव ब्रह्मात्मा अवाच्य असल्यामुळे कोणत्याही विशेषणाचा विषय नाही. मग म्हणे का हो विशेषणाचा विषय नाही आहे, कोणतंच पद ब्रह्माचा बोध करू शकत नाही शक्तिवृत्तीने, तर हे काही विधेय विशेषण आहेत, काही निषेध विशेषण आहेत. हा एवढा मोठा विस्तार पूर्वी सांगितला, कशाकरिता सांगितला? प्रश्न आहे की नाही? तर त्याचं उत्तर द्यायचं आहे. आता विशेषणाचा विषय नाही एवढं लागलं इथपर्यंत, पुढे काय बरं? वाच्यार्थ आहे की नाही? तर त्या वाच्यार्थ याच्या अगोदर, कंसाच्या अगोदर 2चा आकडा घ्या, 2 नंबर, 2 लिहून टाका तिथं. कंसाच्या अगोदर झालं. तर आता बघा तिथं 2 आहे की नाही, आणि त्याच्या पुढच्या पेजवर पहा आता 3, 4, 5, 6 असं करत करत 10 पर्यंत गेले आहेत. बरोबर? आता 2 पासून 10 पर्यंत गेले, 1 कुठे गेला? आहे की नाही? प्रश्न आहे की नाही? लक्ष देऊ राहिलं मला काय म्हणायचं? 1 कुठं आहे? तर पान नंबर 67 वर सर्वात खाली टिप्पणी म्हणून दिले बघा 1, माया प्रपंचाची. सापडलं का? तर तो सारा भाग, ते तिन्ही पंक्ती 1 म्हणून इथं आहे, परंतु इथं छापायच्या ऐवजी चुकीने त्यांच्याकडून तिकडे छापल्या गेल्या. या साऱ्या दुरुस्ती. आता तुम्ही कसं करायचं ते बघा, तिथं टिप्पणी लिहून ठेवा, काय करायचं करा. लक्षात पण तर आत्ता जो 2 लिहिला ना तुम्ही, त्याच्या अगोदर गोल करून 1 लिहायचं, तिथं टिप्पणी, आणि त्याला असा बाण दाखवायचा तिकडं त्या 67 वरील खालच्या 1 नंबरला, की तो 1 तिथं आहे म्हणून. असं करू शकता. लक्षात आलं की नाही? आत्ता जो तुम्ही 2 लिहिला ना, त्याच्या अगोदर त्याच्यावर थोडंसं 1 लिहून गोल करायचं त्याला, आणि काय करायचं, हा इकडचा जी टिप्पणी आहे 3 पंक्तीची, तिथून बाण आणून इथं दाखवायचा, म्हणजे तो तिथं आहे असं कळेल. ठीक आहे ना? झालं ना आता 1 ते 10. पण आता 1 ते 10 या 10 मुद्द्या 10 संख्येने काय सांगितलं जाणार आहे? तर आत्ता आपण जे उत्तर वाचलं की नाही वर थोडंसं, त्याच्यात 1 आणि 2 आकडे गेले बघा. त्यात पहिल्या आकड्यामध्ये काय म्हटलं? शेवटी लक्षणद्वारा साक्षात बोधन करीत आहे असं सांगितलं होतं ना, लक्षणाद्वारे. तर लक्षणाद्वारे कसे बोध करीत आहेत, सत इत्यादी विशेषण, ती गोष्ट त्या 1 ते 10 पर्यंत सांगायची आहे. लक्षात आलं आता? मग तिथं जे लक्षणाद्वारा साक्षात पंक्पद आलती ना, त्याच्यावर 1 टिप्पणी लिहून ठेवा. काय टिप्पणी लिहा मी सांगतो. सापडली का वळ? उत्तरामध्ये वरून 4थी वळ. ए बी असं काहीतरी संकेत करायचा आणि लिहा तिथं. सत चित अधिक सत चित अधिक विशेषणे लक्षणावृत्तीच्या द्वारे
ब्रह्माचे बोधक कसे आहेत? ब्रह्माचे बोधक कसे आहेत? हा विचार ग्रंथकार ह्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये 1 ते 10 मध्ये सांगत आहेत. 1 ते 10 मध्ये सांगत आहेत. झालं? चला. आता वाचूया पुढे. तर आता आपल्याला 1 नंबर वाचायचा ना पुढचा, तर तू कुठं वाचावं लागेल? 67 पानावर सर्वात खाली 1 नंबर म्हणून टिप्पणी जी आहे ना ते वाचायचं आता अगोदर. तर कंसात दिलंय वाचा अर्थ काय होईल? वाच्यार्थ. आणि खालच्या ओळीत कंसात पुढे आलाय ल म्हणजे लक्षार्थ. प्रत्येक पदाचा आता सच्चित वगैरे विधेय विशेषण आहे की नाही, तर त्या पदांचा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, या दोन्ही गोष्टी सर्व ठिकाणी सांगायच्या आता त्या 10 मुद्द्यामध्ये. झालं? चला. तर म्हणजे वाच्यार्थ. बघा पण, माया प्रपंचाची अपेक्षिक सत्यता होय. अपेक्षित आहे की नाही, क पाहिजे, अपेक्षिक सत्यता होय. आणि ब्रह्माची निरपेक्ष सत्यता होय. म्हणजे काय? सत्य शब्द आपल्या समोर आहे. सत्य शब्दाचे 2 अर्थ. कोण? व्यवहारामध्ये प्रपंचालाही सत्य म्हणतात लोक, आणि प्रपंचाचं कारण माया, तिलाही काय म्हणतात? सत्य समजतात. पण प्रपंच आणि माया ही जे सत्य म्हणतात ना, यांना ही सत्यता सापेक्ष सत्यता आहे की नाही? म्हणजे कसं? स्वप्न पडतं की नाही सर्वांना? स्वप्न कसं समजतात लोक व्यवहारात? मिथ्या. बरोबर आहे की नाही? रज्जूवर भासणारा सर्प, शुक्तीवर भासणारा रजत इत्यादिकांना सुद्धा लोक काय समजतात? मिथ्या. सर्प, रजत मिथ्या समजतात की नाही? त्याच्या सापेक्ष जगताचे पदार्थ घट पट देहादिक कसे आहेत? सत्य आहे. पण तत्वज्ञान झाल्यानंतर ब्रह्माचा विचार केला, अहम ब्रह्मास्मी, तर त्या दृष्टिकोनातून पाहिलं, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तर जगत सुद्धा कसं आहे? मिथ्याच आहे, सत्य नाही. पण थोड्या काळात पुरतक होईना त्याला सत्य म्हटलं जाऊ राहिले की नाही. पण ती सत्यता जी आहे माया आणि ब्रह्म प्रपंचाच्या ठिकाणी, ती कशी सत्यता झाली मग? सापेक्ष सत्यता. सापेक्ष आणि निरपेक्ष दोन्हीतला भाव फरक कळतो की नाही? उदाहरण सांगतो तुम्हाला एक. जसं आकाश आहे की नाही? व्यापक आहे की नाही आकाश? किंवा दुसरं उदाहरण, समजा घट आहे किंवा घर आहे, गाव आहे, गावामध्ये एक घर आहे आणि एक गाव आहे, आणि पूर्ण देश भारत देश. तर घरापेक्षा गाव मोठा आहे की नाही? आणि गावापेक्षा देश मोठा आहे. तर घरापेक्षा व्यापक आहे गाव, आणि देशाच्या दृष्टिकोनातून परिच्छिन्नच आहे काय? गाव. परंतु कोणत्या रीतीने होईना व्यापकता गावाच्या ठिकाणी आली की नाही? पण ती जी व्यापकता आहे ती कशी? सापेक्ष व्यापकता आहे. कुणाच्या तरी सापेक्ष ती व्यापकता आहे. घराच्या सापेक्ष व्यापकता आहे. आणि देशाची व्यापकता ही देशाच्या दृष्टिकोनातून निरपेक्ष व्यापकता आहे. कळलं की नाही? असा अर्थ लागला की नाही? भले देशालाही तुम्ही बाकीच्या जगाच्या दृष्टिकोनातून घ्याल, पण आपल्यासाठी आपला देश आपलाच मोठा आहे की नाही? त्याची निरपेक्ष व्यापकता आहे की नाही? जसं घटाकाश, मठाकाश, महाकाश. तर घटाकाशापेक्षा मठाकाश व्यापक आहे की नाही? पण याचा अर्थ ते मठाकाश सर्वापेक्षा व्यापक आहे का? नाही.
जी वस्तू कुणाच्या तरीपेक्षा व्यापक आहे, कुणाच्या तरीपेक्षा व्यापक नाही अशी जी वस्तू असते तिला म्हणायचं सापेक्षिक व्यापक. त्याचप्रमाणे सापेक्षिक सत्य म्हणजे कुणाच्या तरी अपेक्षेने सत्य आणि कुणाच्या तरी अपेक्षेने मिथ्या अशी जी वस्तू असेल तिला म्हणायचं काय? सापेक्षिक सत्य. चित्त आहे की नाही, कुणाच्या तरी अपेक्षाने ज्ञान चेतन रूप आणि कुणाच्या तरी अपेक्षाने जड, त्याला म्हणायचं काय? सापेक्षिक चित्त. बरोबर. तर प्रपंचाच्या ठिकाणी जी सत्यता आहे ती कशी? सापेक्षिक सत्यता आहे. स्वप्न इत्यादी सर्प रजत इत्यादी पदार्थ मिथ्या आहेत, त्याच्यापेक्षा सत्य आहे. आणि ब्रह्माच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जगत मिथ्या आहे. मग जगताच्या ठिकाणी अर्थात प्रपंचाच्या ठिकाणी जी सत्यता आहे ती कशी? सापेक्षिक सत्यता आहे. आणि ब्रह्माच्या ठिकाणची जी सत्यता आहे ती निरपेक्ष सत्यता आहे. पण सत्यपदाचे दोन्ही अर्थ, सापेक्षिक सत्यता, निरपेक्ष सत्यता. लागला अर्थ? पंक्ती पहा. माया अर्धविराम प्रपंचाची, माया आणि प्रपंचाची असाच अर्थ आहे. अपेक्षिक सत्यता होय, सापडलं का? आणि ब्रह्माची निरपेक्ष सत्यता होय. बरोबर. दोन्ही मिळून सत्पदाचा वाच्यार्थ होय. पण सत शब्दाचा वाच्यार्थ दोन्ही आहेत. कोण कोण? सापेक्षिक सत्यता, निरपेक्षिक सत्यता दोन्ही आहेत वाच्यार्थ. आणि लक्षार्थ काय मग? मायेच्या सत्यभावाचा म्हणजे सत्यतेचा त्याग करून केवळ ब्रह्मवस्तूची सत्यता लक्ष होय. केवळ ब्रह्माची सत्यता घेतली तर ती लक्ष झाली सत्यपदाचा. काय? मायेच्या सत्यभावाचा, सत्यभावाचा म्हणजे सत्यतेचा, मायेच्या ठिकाणची सत्यता आहे, माया आणि प्रपंच यांच्या ठिकाणची सत्यता आहे, तिचा त्याग करून केवळ ब्रह्मवस्तूची सत्यता ती काय झाली? लक्ष. लक्ष म्हणजे लक्षणावृत्तीने घेतला जाणारा अर्थ. सत्पदाने ब्रह्माचा बोध केला की नाही, ब्रह्माची सत्यता सांगितली, पण कशी? लक्षणावृत्तीने. म्हणजे कोणती लक्षणा केली इथं? तर भागत्याग लक्षणा आहे की नाही. भागत्याग लक्षणा कुठं असते? की जिथं विरोधी भागाचा त्याग आणि अविरोधी भागाचं ग्रहण, तिथं जी लक्षणं असते तिला काय म्हणतात? भागत्याग लक्षणा, जद अजद लक्षणा. जसं उदाहरण, सोयम देवदत्त एक सहपद आहे की नाही, अयम पद आहे आणि देवदत्त पद आहे. तर स शब्दाचा काय अर्थ होतो? तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त. नुसता देवदत्त नाही, तो काल तो देश याने युक्त असा देवदत्त. तत् शब्दाचा अर्थ आहे, स शब्दाचा अर्थ आहे. सो अयम देवदत्त. अयम, अयम म्हणजे हा देवदत्त. तर हा शब्दाचा काय अर्थ आहे? एतद देश एतद काल विशिष्ट देवदत्त. म्हणजे एतद देश म्हणजे आता इथलं वर्तमान समोरचा देश आणि वर्तमान काल याने युक्त असा देवदत्त. तो देवदत्त आणि हा देवदत्त दोन्ही एकच आहे. पण म्हणजे कसं काय एक आहे? तो देश आणि हा देश कसं काय एक होईल? तो काल आणि हा काल कसं काय एक होईल? तर अशा वेळेस स शब्दाचा अर्थ जो केला होता तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त, त्यापैकी विरोधी भाग तद्देश तत्काल याचा त्याग आणि केवळ देवदत्ताचं ग्रहण. मग तत् शब्दाचा वाच्यार्थ काय? तद्देश तत्काल सहित देवदत्त आहे की नाही वाच्यार्थ. वाच्यार्थातील तद्देश तत्काल विरोधी भाग सोडला आणि अविरोधी जो देवदत्त त्याचं ग्रहण केलं. मग आता तत्पदाचा अर्थ केवळ देवदत्त घेतला जाऊ राहिला, पण कसं काय? लक्षणावृत्तीच्या द्वारे. लक्षात आलं की नाही? वाच्यार्थ पाहिला तर तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त आहे, पण तत् शब्दाचा लक्षार्थ कोण? केवळ देवदत्त. बरोबर. तसं अयम शब्दाचा अर्थ काय? एतद देश एतद काल सहित देवदत्त आहे की नाही. त्यापैकी वाच्यार्थातील विरोधी भाग जो आहे एतद देश एतद काल त्याचा त्याग आणि देवदत्ताचं ग्रहण. पण देवदत्त जो आता ग्रहण केल्या जाऊ राहिला तो कसा? लक्षणावृत्ती. लक्षात आलं की नाही? विरोधी भागाचा त्याग, अविरोधी भागाचं ग्रहण, तिथं लक्षणं असते कोणती? भाग त्याग लक्षणं. तसं सत्पदाचे अर्थ काय आहेत? माया पण आहे, प्रपंच पण आहे, ब्रह्म पण आहे, सत्पदाचा वाच्यार्थ. परंतु त्यापैकी सापेक्षिक सत्यतावाले जे माया आणि प्रपंच त्याचा त्याग आणि निरपेक्ष सत्यतेचं ग्रहण सत्पदाने,
मग कोणत्या कोणत्या वृत्तीने? लक्षणावृत्तीने. मग लक्षार्थ कोण झाला? निरपेक्ष सत्यता ब्रह्माची. लक्षात आलं? तेच दिलं इथं. मायेच्या सत्यभावाचा त्याग करून केवळ ब्रह्मवस्तूची सत्यता लक्ष होय. लागला अर्थ? चला पुढे. आता पुढचा नंबर 2 सापडलं का? नंबर 2 मध्ये काय दिलं आहे? कंसात वाच्यार्थ आहे की नाही. एका ठिकाणी कळावं म्हणून प्रत्येक ठिकाणी वा 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 दिलाय, पण वाचा अर्थ काय असावा लक्षात येण्याकरिता लिहून दिलाय. काय? वाच्यार्थ. चला आता 2. अंतकरण वृत्तिरूप ज्ञान सापडलं का? तिथं काय पाहिजे? अंतकरणाचे वृत्तिरूप ज्ञान. आणि चैतन्य रूप ज्ञान दोन्ही भाव मिळून चित्पदाचा वाच्यार्थ आहे. बरोबर? विधेय विशेषण आहे की नाही. सत्यानंतर चित. तर चित्पदाचा वाच्यार्थ काय हो? तर 2 वाच्यार्थ आहे. कोण कोण? अंतकरण वृत्तिरूप ज्ञान आहे की नाही. आपण जाणतो की नाही, हा गट आहे, हा पट आहे, हा मट आहे. त्या अंतकरणाची वृत्तिरूप ज्ञान आहे. आणि एक चैतन्य रूप ज्ञान आहे. दोन्ही देखील चित्पदाचा वाच्यार्थ आहे. पण त्यापैकी एकाचा त्याग करायचा, एकाचं ग्रहण करायचं. लक्षणा नाही. पंक्ती पहा पहिल्यापासून. अंतकरणाचे वृत्तिरूप ज्ञान आणि चैतन्य रूप ज्ञान दोन्ही भाव मिळून चित्पदाचा वाच्यार्थ. लक्षार्थ काय हो? पुढं वृत्ती ज्ञानाचा त्याग करून केवळ चैतन्य रूप ज्ञान हा काय आहे? लक्ष आहे. लक्षणावृत्तीने जाणल्या जाणारा अर्थ आहे की नाही. वृत्तिरूप ज्ञान आहे ते वास्तविक ज्ञानच नाही. कळलं की नाही? खरं ज्ञान कोणतं आहे मग? चैतन्य रूप ज्ञान. ज्ञान स्वरूप आहे चैतन्य, ब्रह्म, आत्मा. ठीक आहे ना. ती लक्षणावृत्तीने बोध झाला चित या पदाने. पुढचं पहा. नंबर 3 वा म्हणजे वाच्यार्थ. आता आनंद पदाचा वाच्यार्थ कोण कोण आहे ते सांगतात. विषयानंद, वासनानंद, ब्रह्मानंद हे तिन्ही मिळून आनंद पदाचा वाच्यार्थ होय. ठीक आहे. आनंद पदाचे वाच्यार्थ 3 कोण कोण? विषयानंद, वासनानंद, ब्रह्मानंद. बरोबर आहे की नाही? याचा विस्तार येणार आहे तुम्हाला पंचदशी मध्ये सुद्धा. विषयानंद काय आहे, वासनानंद काय आहे, ब्रह्मानंद काय आहे वगैरे. विषयाचा आनंद थोडक्यात कधी कधी विषय नसतात, वासना असते आहे की नाही. वासनानंद आणि ब्रह्मानंद हे तिन्ही मिळून आनंद पदाचा काय आहे? वाच्यार्थ. त्यापैकी आता लक्षार्थ पहा. दोन्हीचा त्याग करून पहिले 2 कोण कोण? विषयानंद, वासनानंद. कारण ते सापेक्षिक आनंद आहे, वास्तविक आनंद नाही आहे. वास्तविक आनंद एकच आहे. कोणता? ब्रह्मानंद आहे की नाही. तर दोन्हीचा त्याग करून केवळ ब्रह्मानंद हा आनंद पदाचा काय? लक्षार्थ आहे. बरोबर? चला पुढे. 4 नंबर व आहे तिथं. व नाही पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? वा. वा म्हणजे वाच्यार्थ. पुढे माया. माया शब्दावर 1 नंबर टिप्पणी आहे, ती तिथं कट करा. तो एक आकडा चुकीचा आहे तिथं. खालची 1 नंबर टिप्पणी कुठं जोडली ती सांगितलं तुम्हाला. चला आता. माया व तत्कार्य म्हणजे माया आणि मायेचं कार्य. कोण? उदाहरण आकाशाधिक प्रपंच. माया व तत्कार्य आकाशाधिक ही अपेक्षिक व्यापक होय. व्यापकता आहे ना, काय पाहिजे तिथं? व्यापक होय. तो आहे की नाही. आणि ब्रह्म म्हणजे आत्मा याची निरपेक्ष व्यापकता होय. दोन्ही मिळून ब्रह्म पदाचा वाच्यार्थ होय. आहे की आता ब्रह्म पदावर विचार चाललाय. ब्रह्म हे सुद्धा एक विशेषण होतं विधेय विशेषणामध्ये. ब्रह्म शब्दाचा तसा अर्थ होतो व्यापक, विभू. ब्रह्म शब्दार्थ काय होतो? व्यापक. आता माया पण काय आहे? व्यापक आहे. मायेचं कार्य आकाश पण व्यापक आहे, पण त्यांची व्यापकता कशी? सापेक्ष व्यापकता आहे. आणि ब्रह्माची आत्म्याची व्यापकता कशी आहे? निरपेक्ष व्यापकता आहे. मग ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ म्हणजे व्यापक शब्दाचा, विभू शब्दाचा वाच्यार्थ दोन्ही कोण कोण? माया, आकाश. हे तर आहेच. माया आणि आकाश एकच झालं. माया आणि मायेचं कार्य. आणि दुसरा आत्मा आहे की नाही. ब्रह्म शब्दाचे हे दोन्ही वाच्यार्थ. आणि लक्षार्थ कोण? केवळ ब्रह्म, आत्मा. पण पुन्हा पहा. माया व तत्कार्य आकाशाधिक ही अपेक्षिक व्यापक होय आणि ब्रह्म म्हणजे आत्मा याची निरपेक्ष व्यापकता होय.
दोन्ही मिळून ब्रह्म, ब्रह्म शब्दार्थ होतो विभू, पदाचा वाच्यार्थ होय. बरोबर. लक्षार्थ काय? केवळ ब्रह्म हे ब्रह्मपदाचा लक्षार्थ होय. मग सर्व विधेय विशेषण लक्षणावृत्तीच्या द्वारेच ब्रह्माचा बोध करू राहिले, आहे की नाही? याचा अर्थ कोणत्याही विधेय विशेषणाचा वाच्यार्थ ब्रह्म नाही. वाच्यार्थ नाही अर्थात अवाच्य आहे. आणि या कलेचंच नाव आहे काय? अवाच्य सिद्धांत वर्णन. 5 नंबर पहा. वा म्हणजे वाच्यार्थ. साभास बुद्धीची अपेक्षिक स्वप्रकाशता आणि चैतन्याची निरपेक्ष प्रकाशता दोन्ही मिळून स्वयंप्रकाश या पदाचे वाच्य होय. स्वयंप्रकाश हे पद आहे आपल्याकडे, त्याचा वाच्यार्थ 2. कोण कोण? नंबर 1 साभास बुद्धी म्हणजे आभासासहित बुद्धी, ती सुद्धा कशी आहे? स्वयंप्रकाश आहे. पण तिची स्वयंप्रकाशता कशी आहे? सापेक्षिक आहे. घटादी जड पदार्थाच्या अपेक्षेने ती स्वयंप्रकाश आहे. कोण? साभास बुद्धी. साभास बुद्धीची अपेक्षिक स्वप्रकाशता आणि चैतन्य सुद्धा कसं आहे? स्वयंप्रकाश आहे, पण त्याची स्वप्रकाशता कशी आहे? निरपेक्ष. आणि चैतन्याची निरपेक्ष प्रकाशता दोन्ही मिळून स्वयंप्रकाश या पदाचे काय आहे? वाच्य होय. आणि केवळ चैतन्य स्वयंप्रकाश हे लक्ष आहे. बरोबर. केवळ चैतन्य काय आहे? स्वयंपदाचं लक्षार्थ आहे. पुढे वाच्यार्थ 6 नंबर. रज्वादिकामध्ये अपेक्षिक अविकारता आणि चैतन्य हे निरपेक्षित अविकारी होय. ही दोन्ही मिळून कुटस्थ पदाचे वाच्य होय. कुटस्थ पद घेतला आता. कुटस्थ पदाचा अर्थ होतो काय? अविकारी. कुटस्थ शब्दाचा अर्थ काय आहे? अविकारी. तर सर्प आणि रज्जू या दोघांचा विचार केला तर अविकारी कोण आहे? रज्जू. पण रज्जू खरंच अविकारी आहे का? नाही, सापेक्षिक अविकारी आहे. आणि चैतन्य निरपेक्ष अविकारी आहे. पण अविकारी शब्दाचे अर्थात कुटस्थ शब्दाचे वाच्यार्थ मात्र दोन्ही. कोण कोण? रज्जू आणि चैतन्य, आहे की नाही? त्यापैकी लक्षणावृत्ती करून भागत्याग लक्षणा करून रज्जूची अविकारिता त्याग करून केवळ अविकारी कोण आहे? चैतन्य आहे. लक्षणावृत्ती मग ती पहा. 6 नंबर. रज्वादिकामध्ये अपेक्षिक अविकारता आहे आणि चैतन्य निरपेक्षित अविकारी होय. ही दोन्ही मिळून कुटस्थ पदाचे वाच्य होय. केवळ चैतन्य. केवळ चैतन्य काय आहे? कुटस्थ पदाचा लक्षार्थ आहे. कुटस्थ पद सुद्धा शक्तिवृत्तीने ब्रह्माचा बोध करवित नाही. कसा? लक्षणावृत्तीने. झालं. पुढे 7 नंबर वाच्यार्थ. लौकिक साक्षी व माया अविद्या उपहित चैतन्य. माया उपहित चैतन्य, अविद्या उपहित चैतन्य म्हणजे ब्रह्म. माया उपहित चैतन्य ब्रह्म आणि अविद्या उपहित चैतन्य आत्मा, असं लावायचं. चैतन्य दोन्ही सही साक्षी पदाचे वाच्य होय. दोन्ही सह साक्षी पदाचे वाच्य होय. म्हणजे दोन्ही साक्ष्य पदाचे काय आहे? वाच्य. दोन्ही म्हणजे कोण कोण? लौकिक साक्षी एक आणि दुसरं मायोपहित चैतन्य. मायोपहित चैतन्य किंवा अविद्योपहित चैतन्य, आहे नाही? म्हणजे कोणी म्हणजे तिन्ही नाही. तर मायोपहित चैतन्य अविद्योपहित चैतन्य दोन्ही मिळून एक समजायचं. आणि इकडं लौकिक साक्षी म्हणजे दोनच. कसं काय मग? दोन या दृष्टीने, एक सापेक्षिक आणि एक निरपेक्षिक आहे. एक सापेक्षिक साक्षी आहे आणि दुसरा निरपेक्ष साक्षी आहे. सापेक्ष साक्षी कोण? लौकिक साक्षी, व्यवहारातला, कोर्टातला. आणि निरपेक्ष साक्षी कोण? मायोपहित चैतन्य किंवा अविद्योपहित चैतन्य, म्हणून दोन्ही म्हटलं. लौकिक साक्षी व माया अविद्योपहित चैतन्य दोन्ही सहित लौकिक साक्षी काय आहे? साक्षी पदाचे वाच्य होय. आणि लक्षार्थ केवळ अविद्या मायोपाधी चैतन्य साक्षी पदाचे लक्ष होय. परंतु केवळ चैतन्य भाग अविद्यापहित चैतन्य किंवा मायोपहित चैतन्य, तो चैतन्य भाग काय आहे? साक्षी पदाचा लक्षार्थ आहे. लक्षात आलं? पुढे चला. 8 नंबर वाच्यार्थ. साभासंतकरण वृत्तीसहित द्रष्टा आणि चैतन्य द्रष्टा पदाचा वाच्यार्थ होय. पंक्ती पहा कशी वाचली. साभास अंतकरण वृत्ती दिले की नाही? तिथं काय लिहिला? ची शब्द. साभास अंतकरणाची वृत्ती
साभास अंतकरणाची वृत्ती सहित द्रष्टा अर्धविराम मध्ये शब्द लिहा आणि झालं. पुढं काय आहे? चैतन्य छापलेलंच आहे. चैतन्य पदानंतर सुद्धा अर्धविराम. आता पहा, द्रष्टा पदाचा वाच्यार्थ आहे. आता पद घेतलं कोणतं? द्रष्टा. द्रष्टा पदाचे वाच्यार्थ दोन. कोण कोण? एक चैतन्य, दुसरं कोण? वृत्ती. कशी वृत्ती? साभास अंतकरणाची, म्हणजे आभास असेल जे अंतकरण त्याची वृत्ती. ती वृत्ती सुद्धा कशी असणार? साभास वृत्ती. तर साभास अंतकरणाची वृत्ती सहित आहे की नाही द्रष्टा. तात्पर्य काय? की वृत्ती उपहित चैतन्य म्हणजे वृत्तीसहित चैतन्य तो सुद्धा द्रष्टा आहे, आणि केवळ चैतन्य तोही द्रष्टा आहे. म्हणून द्रष्टापदाचे वाच्यार्थ दोन्ही, पण लक्षार्थ कोण? केवळ चैतन्य द्रष्टापदाचा लक्षार्थ आहे. लागलं? केवळ चैतन्य हे काय? द्रष्टापदाचा लक्षार्थ आहे. म्हणजे द्रष्टापद सुद्धा ब्रह्माचं बोध करून देतं, ते लक्षणावृत्तीच्या द्वारे, साक्षात नाही. झालं. पुढचा विचार 9-10 विचार आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.